नमस्कार मित्रांनो, सान्वी टेस्टी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया अगदी सोप्या पद्धतीने मटण रस्सा। इथे मी 300 ग्राम मटण घेतलं आहे। आता आपण त्याला 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। नंतर आपण एका भांड्यात टाकून त्यात अर्धा कापलेला कांदा, थोडी हळद, थोडं मीठ, थोडं तेल आणि अर्धा ग्लास पाणी टाकून 10-15 मिनिट कुक करून घेऊया। आता मटण फोडणीसाठी पेस्ट तयार करून घेऊया। इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात थोडं अद्रक, एक कापलेलं टमाटर, एक कापलेला कांदा, थोडीशी लसूण घेतली आहे। आता त्यात थोडं पाणी टाकून मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया। इथे आपलं पेस्ट रेडी आहे। आणि मटण पण कुक झालेलं आहे। चला तर आता फोडणी देऊया। गॅसवर एका भांड्यात थोडं तेल घेऊया, त्यात थोडं जिरं टाकून आपण तयार केलेली पेस्ट ॲड करूया। त्याला 5-10 मिनटं मस्त शिजू द्यायचं। मस्त त्याला तेल सुटलं पाहिजे। हे बघा, आता मस्त त्याला तेल सुटलं आहे। आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करूया। मी इथे 2 चमचे भाजलेले बारीक खोबरा, 1 चम्मच गरम मसाला, थोडं मटण मसाला, अर्धा चमचा धनिया पावडर, थोडी हळद, 1 चम्मच तिखट, चवीनुसार मीठ ॲड करून मिक्स करून घेऊया। त्यात थोडं पाणी टाकून 5 मिनिट कुक करून घेऊया। मस्त त्याला तेल सुटलं पाहिजे। हे बघा, आता त्यात आपण उकडलेली मटण टाकूया आणि 5 मिनिट अजून शिजवून घेऊया। हे बघा, आपलं 5 मिनिट झालेले आहे। इथे मी 1 ग्लास पाणी टाकून 10 मिनिट पुन्हा कुक करून घेऊया। आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं ॲड करू शकता। हे बघा, आपला मटण रस्सा मस्त शिजला आहे। आता त्यात आपण थोडं सांबार ॲड करून घेऊया। आता आपण गॅस बंद करून 5 मिनिट त्याला थंड व्हायला ठेवून देऊ। इथे आपला झणझणीत असा मटण रस्सा बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।